नमस्कार मैत्रिणींनो. मी 3-4 दिवसापूर्वी एक ह्या शेरण्यांची चवळीच्या उसळमध्ये भाजी दाखवलेली होती. आता ह्या बाकीच्या शेरण्या उरलेल्या होत्या, ह्या मी अशा सुकवून ठेवणार आहे आणि ह्या सुकवून वर्षभर तुम्ही खाऊ शकता. खिचडीसोबत वगैरे खूप सुंदर लागतात. जशा आपण वाळवणीच्या मिरच्या करतो की नाही, तशा ह्या शेरण्या पण वाळवून ठेवायच्या. मीठ वगैरे लावून खूप सुंदर लागतात, वर्षभर चालतात आणि ह्या कडू लागत नाही वाळल्यानंतर. ह्या शेरण्या ना सहसा भरपूर किडलेल्या निघतात. याचा असा किडलेला हा भाग काढून टाकायचा आहे आणि बाकी राहिलेली अशी कापून घ्यायची आहे. मोठी असेल त्याच्या 4 फोडी करायच्या, छोटी असतील तर 2 फोडी करून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्याच करायच्या फोडी म्हणजे लवकर सुकतील. मी अशा सगळ्या कापून घेते आहे. ह्या सर्व शेरण्या मी अशा कापून घेतल्या आहेत. मोठ्या असल्यामुळे त्याच्या 4-4 फोडी केल्या आणि छोट्यांच्या अशा 2 फोडी करून घेतल्या आहेत. मीठ घालून घ्यायचं यात. काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा. चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला किंवा आमचूर पावडर दोन्हीपैकी तुम्ही काही घालू शकता. दोन्हीने छान चटपटीत चव होते त्याची. आता हा सर्व मसाला मी याला व्यवस्थित लावून घेतला आहे. अशा मोठ्या ताटामध्ये पातळ पसरून घ्यायचं आहे आणि याला कडकडीत उन्हामध्ये सुकवायला ठेवायचं आहे. याला मी छान 2-3 दिवस ऊन दाखवून घेतलं आहे. छान कडकडीत सुकवून घेतले होते मी. आता याला हे फ्राय केले की अजून छान खमंग होतात. वाटतात थोडे मऊसर, पण नंतर तळल्यानंतर छान खमंग होतात ते. गरम तेलात टाकायचं आहे. याला छान असं खमंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. छान तळल्या गेल्या आहेत आता ह्या. याला मी काढून घेते. याला तुम्ही रोज जेवताना तोंडी लावू शकता, पण या खिचडीसोबत खूप सुंदर लागतात. याला छान अशा लालसर होऊ द्यायच्या आहे, म्हणजे मग त्यानंतर खूप सुंदर खमंग होतात.